मधला काही कालावधी सोडता निश्चितपणे गेले 25 वर्षापासून भाजपा शिवसेना ही युती आहे आणि आत्तापर्यंत युतीमध्ये काम करत असताना बोलणं आणि जागांचं वाटप याच्यावरती बोलणी होत असतात, परंतु डोक्यात हवा गेल्याप्रमाणे किंवा वरिष्ठांसह सगळ्यांनी ठरवल्याप्रमाणे या युतीमध्ये ठिणगी टाकायचं काम अंबरनाथपासून सुरुवात झाली आणि एकाकी आपला उमेदवार जाहीर केला। निश्चितपणे त्यांनी चूक केलेली आहे, त्या बाबतीमध्ये त्यांनी सुधारणा करणं आवश्यक होतं, परंतु तो विषय आता संपलेला आहे। फॉर्म भरलेले आहेत आणि सर्व प्रचाराला लागलेले आहेत। निश्चितपणे विकासाच्या जोरावरती आणि आत्तापर्यंत अंबरनाथकरांनी, अंबरनाथच्या मतदारांनी जे सहकार्य केलं, जो विश्वास ठेवला, त्याप्रमाणे निश्चितपणे शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषाताई वाळेकर ह्या विजयी होतील। सर, आपण जर बघितलं शहाड उड्डाण पूल आहे त्याच्यावरून श्रेयवादची लढाई सुरू झाली, एकीकडून भाजप कुमार आल्याने तर दुसरीकडून शिंदेच्या शिवसेना। लोकांना विकास हवा असतो आणि त्याच करता शिंदेसाहेब असतील किंवा खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे हे विकासाच्या दृष्टीने काम करत असतात। स्थानिक आमदार म्हणून त्यांनी त्या बाबतीमध्ये काम केलं असेल किंवा प्रयत्न केले असतील, परंतु लोकांची गेले 6 महिने त्या पुलावरून वाहतूक होत असताना जी अडचण होती, जो त्रास होत होता, त्यावेळेला आमदार काय झोपले होते का? तर याकरता कोणीही त्या बाबतीमध्ये वाद न घालता हा पूल लोकांसाठी सुसज्ज असा कसा निर्माण होईल याकरता प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे। मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता आणि आज स्वतः अमित ठाकरे हे नोटीस घेण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले नव्हते। शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये अशा प्रकारचा वाद निर्माण करणं आपल्या दृष्टीने योग्य नाही, तसं व्हायला नको होतं। त्यांनी जे काही गुन्हा केला आहे तो कायदेशीरदृष्ट्या पोलिसांनी त्यांची कारवाई चालू केलेली आहे आणि अमित ठाकरे यांनीही त्या प्रोसिजरला पोलिसांच्या सहकार्य करीत आहेत। निश्चितपणे शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये सर्वांनी एकीने, सर्वांनी एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे। त्याप्रमाणे यापुढे निदान शिवाजी महाराजांच्या नावावरती जे राजकारण करतात त्यांनी असं काही अशा प्रकारचं राजकारण करू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज आहे अशी चर्चा सुरू आहे आणि त्यावर आज हे अजिबात खोटं आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।